चला सामना सुरू करा. बॉल चॉईस करा पटकन. 2 चॉईस करून ठेवले तरी चालतील. चला बॉल चॉईस झाला असेल तर फिल्डिंग लावून घ्या लगेचच आणि चला सामना सुरू करा. पंच 4 षटकांचा खेळ. वासुदेव आंग्रे ऑन स्ट्राईक तर फयाज शेख नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. आदित्य मस्कर हा नवा डाव आता मात्र आपण आखतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आदित्य मस्कर याचा वासुदेव आंग्रेसाठी. काय सुंदर परफॉर्मन्स राहिला वासुदेव आंग्रेचा. मागच्या मॅचमध्ये बेदुरी संघाला पराभूत केलं. गोलंदाजी खूप बहारदार राहिली. संदीप पाटीलची विस्फोटक खेळ आणि प्रेमनं मात्र खूप सुंदर झेल टिपत सामनावीर ठरला. संदीप पाटील त्यांनी डेडिकेट केलं मिस्टर प्रेमला आणि ही प्रेरणा सगळेच घेत राहतील. ज्याप्रमाणे आज खऱ्या अर्थानं पाहिला आकाश म्हात्रे कोणचा ज्याला मॅन ऑफ द मॅच भेटली त्यानं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या छोट्या समीरला ती बहाल केली. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ही गोलंदाजी आहे. नेरे संघाची खरी ओळख आहे गोलंदाजी. परफेक्ट गोलंदाजी संघामध्ये आहेत. सुशांत गायकर, सचिन मोरे, आदित्य मस्कर ही मंडळी उत्तम कामगिरी राहिली आहे. ती इथे मात्र एस्टनच्या पाठीमागे बालीला आपण पाहतोय. उमेश त्यांचा ग्रेट फिनिशर राहिला आहे आणि त्याच्यामुळे संघ बॅलन्स बनवला नेरे संघानं. कोणतीही लढत लढण्याची क्षमता ठेवून हा संघ खेळतो. इथे मात्र पाहतोय आपण पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव नाही आहे वासुदेव आंग्रेच्या बॅटला. धाव तर नाही पण चेंडू फळीमध्ये कनेक्ट होऊ दिलं नाही चेंडू. चला डिस्कशन आता आपल्याकडे फार नाही चालणार. तुम्हाला मी वारंवार सांगतोय कारण त्याला कारणंही तशीच आहेत. सुपर 5 आणि फायनल आजच खेळवायची आहे. अखेरकार जागा बनवली. आउटसाईड द ऑप्शन निघाला आणि तिथून मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमधून चेंडू गेला चौकारासाठी. चार धावा. चौथ्या चेंडूवर या 4 धावा आल्या. पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव नाही. हे नेमकं काय? नो बॉल. बीमर हातून चेंडू निघाला सरळ जाऊन खांद्यावर आदळला आणि फ्री हिट या चेंडूवरती राहील. त्याच्यामुळे 2 धाव्या नो बॉलच्या. एकूण 2 धाव्यानं धापडकर धावा लागल्या 6. 3 पहिले 3 चेंडू खूप सुंदर राहिले. त्यानंतर चौकार. त्यानंतर लगेचच लाईन बिघडली आदित्य मस्करची आणि फ्री हिट. या चेंडू मात्र फ्री हिट राहील. पहिल्यांदा स्ट्राईकवर फयाज आणि हा मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप. पहा लाईन पहा. फ्री हिटचा चेंडू होता. कदाचित मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते परंतु प्रयत्नशील राहिला फयाज. परंतु काय सुंदर गोलंदाजी. अनप्लेबल बॉल होता आणि त्याच्यामुळेच मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. फटका फसला. बॅकफुटवर क्षेत्ररक्षक गेला. कदाचित पुढे झोकायचं होतं परंतु मागे राहिला. एक षटक संपल्याची खूण मात्र येते आणि षटका संपल्यानंतर बिनबाद 7 अशी सुरुवात करतोय तो शिवकर संघ. चला वेळ नका घेऊ टाईममध्ये. तिरंगा शिवकर वर्षे जीतू 11 जय हनुमान नेरे.
फेरबदल गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण. रणनीती आखली आहे, कदाचित संदीप पाटील मागे राहिला आहे, यासाठी ही रणनीती असू शकते, मे बी पॉसिबिलिटी आहे. कारण सुशांत आहे, सचिन मोरे आहे, या मंडळीने चेंडू अजून हाताळला नाही आहे. आणि आदित्य मस्करला चेंडू पहिला दिला, त्यानंतर मात्र उमेश पाटील राईट आर्म डाऊन द विकेट, फुल टॉस चेंडू. चेंडू राहिला हवेत. पंच वळतील. अंपायर्स कॉल, बीमरसाठी अंपायर्स कॉल. फिल्डिंग एकत्र नका जमू तुम्ही प्लीज, तोपर्यंत विनंती असेल, फिल्डिंग नका जमू प्लीज. इथे पाहिलं जाईल, फक्त 12th मॅननं कुणीही बोलू नका. इट्स अ नो बॉल कॉल. आणि ते फैयाजला कदाचित कळलं नव्हतं. फैयाजनं रन घेण्याचाही प्रयत्न नाही केला, तो रनआउटही होऊ शकला असता उमेशची चूक नसती झाली तर, कारण फैयाजनं नांगी टाकली. आणि तिथे मात्र पंचांचा कॉल आला, रिव्ह्यू आला, आणि हा नो बॉल. त्याच्यामुळे फ्री हिट. या चेंडूवर धावा आल्या 2. फ्री हिटचा चेंडू, काय सुरेख, क्या बात. उमेश पाटील, सुंदर गोलंदाजी केली जाते. पहिला खराब चेंडू, त्यानंतर मात्र पलटवार. पुन्हा एकदा मात्र मिडविकेटच्या दिशेनं चेंडू. 1 रन कंप्लीट, क्षेत्ररक्षण तास पडलंय, फेकी होतीये. तत्पूर्वी मात्र 2 रन कंप्लीट. सुंदर आणि बिटवीन द विकेट, मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवला आहे, परंतु स्कोर बोर्ड मात्र हलता ठेवला आहे. त्याच्यामुळे या 2 या 11 वर मजल मारली जाते. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपला आहे. वासुदेव आंग्रेला फक्त लेग साईडचा सातबारा माहीत आहे, परंतु आपली जमीन ऑफ साईडलाही आहे हे त्याला अजून माहीतच नाही. त्याच्यामुळे फटका फसतोय, वारंवार फसतोय, आणि फक्त ऑन साईडला फटके लागवण्याचे प्रयत्न फसतायत. अखेरकार भरधाव वेगानं गोलंदाजी, नेरे संघाचे हे डावपेच यशस्वी होताना पाहतोय. वासुदेव आंग्रेला खडे खेळवलाय उमेश पाटीलनं. सुंदर गोलंदाजी, स्ट्रॅटर्जी ठरली. फुल टॉस. आणि एकदा का तुम्ही आउट ऑफ फॉर्म झालात सामन्यामध्ये की फुल टॉसही विशाल कन्वर्ट नाही होत, आणि ते विशालला अनुभव आहे. त्याच्यामुळे अंगलट आलेला सामन्यावर मात्र वासुदेव आंग्रे अखेरकार फुल टॉसवर आऊट झाला. दहा चेंडू आणि ज्यानं धावा मात्र केल्या फक्त 7. वासुदेव आंग्रे फेल ठरला या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी फलंदाजीमध्ये. आता मात्र संदीप पाटील याच्यावरही मोठी जबाबदारी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा लागल्या त्या फक्त 11 धावा. या षटकामध्ये बॉल आहे ना, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि नाही, सुशांतच्या हातामध्ये चेंडू घेतला, त्याच्यामुळे मी विचार केला की नेमकं काय घडलं. हुशारी आहे ही पण, परंतु दक्ष पंच आणि गुणलेखक दाभोळकर धावा लागले ते 11. संदीप पाटील जोरकश फुलटॉस लॉंग ऑफच्या दिशेनं, फक्त रन मिळेल 1. आपलं अकाउंट ओपन करतोय संदीप पाटील. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि अशा प्रकारे 12-6च्या सरासरी धावा जोडल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ याची नोंद घ्या आणि विलंब न लावता सामना सुरू करायचा. सुशांत गायकर गोलंदाजीच्या मार्कवर. रणनीती चांगली राहिली आहे नेरे संघाची आतापर्यंत.
फटका फसला, ट्रॅपमध्ये अडकला. आदित्य मस्करनं सुंदर झेल टिपला आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर बाली सुशांत यांनी आखलेली रणनीती आहे ना, ती रणनीती सक्सेसफुल ठरताना पाहिली. 2 षटकामध्ये धावा न आल्यामुळे विशाल प्रेशर क्रिएट झाला तो शिवकर संघावर आणि मग अनिवार्य राहिले फटके संदीप पाटीलसाठी आणि तो मात्र त्या ट्रॅपमध्ये पहिल्या चेंडूवर अटकला. फलंदाज दुसरा बाद. प्रेम गायकवाड नवीन फलंदाज. प्रेम गायकवाड धावा किती येतील पहिल्या 4 षटकांमध्ये त्याच्यावर अवलंबून आहे आव्हान कसं राहील. आणि विचार करतोय की स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे संघ की आमच्यासोबत लढण्यासाठी कोणता संघ येईल. तर इथून जिंकणारा संघ उसटणे संघाच्या विरोधात खेळेल. आणखीन एक चांगला चेंडू. या चेंडूवर मात्र धावा आली एकीने दुहेरीनं फार मोठा फरक पडणार नाही नेरे संघाला, कारण मागच्या सामन्यामध्ये काय सुंदर खेळ राहिला संदीप पाटीलचा. पहिल्या 4 षटकामध्ये धावा कमी आल्या, त्यानंतर मात्र राजेश पाटीलवर हल्ले केले बेलवलीच्या गोलंदाजावर आणि मग मात्र धावात जमले 59. हा चेंडू वाईट बॉल पंचांचा इशारा आलाय सरळ वाईट बॉलचा आणि वॉर्न केलं जात आहे. प्रयत्न केला सुशांत गायकरनं थोडासा वेगळा बाउन्सरचा. आता माझा जोरदार टाकलेला हा चेंडू सक्षम त्याने खेळून काढलाय. धाव मिळेल फक्त 1 आणि 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन ठेवतोय तो 15वर. स्लो मुव्हिंग आहे स्कोरबोर्ड, अतिशय स्लो मुव्हिंग. हा फटका फसलाय आणि फसलेल्या फटक्याबरोबर प्रेम सुद्धा परतेल. रणनीती आखली खऱ्या अर्थानं. जसा डाव सुरू झाला शिवकर संघाच्या विरोधात ना, नेरे संघानं कंप्लीट डोक्यानं गेम खेळला. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांनी पाहिलं की संदीप पाटील सलामीला नाही आहे. लगेच त्यांनी आदित्य मस्करच्या हातामध्ये चेंडू दिला. आदित्य मस्कर षटक काढून घेतलं. त्यांनी ओळखलं की याही षटकामध्ये फलंदाज बाद झाला नाही आहे. उमेश पाटील षटक काढून घेतलं आणि मग मात्र खऱ्या अर्थानं त्या दोघांनी आपल्या परीनं उत्तम गोलंदाजी करत सामन्याला रोखून धरला आणि मग शिवकर संघ अडचणीमध्ये राहिला. आणि मग सुशांत गायकरनं मात्र कमालीची गोलंदाजी करत संदीप पाटीलला परतवलं आणि प्रेमलाही तो परतवतोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण खऱ्या अर्थात साईनाथ भगत, आणखीन एक जुना जाणता खेळाडू. क्या बात, काय सुंदर गोलंदाजी पा. धावपट्टीचा परफेक्ट आढावा घेतला. ज्याप्रमाणे धावपट्टीचा आढावा घेतला उसंड संघाच्या गोलंदाजांनी आणि नेरे संघाची ही ताकद ती राहिली आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी नेरे संघाची आहे ना, मी नेहमी सांगतो की उत्तम टिचून गोलंदाजी राहिली आहे. हा थोडासा फुल्लीस चेंडू होता. आदित्य मस्कर म्हणजे गोट्या याने मात्र चेंडू उचलला, फेकला आणि 1 रन आली. 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना शिवकर संघ अडचणीमध्ये, म्हणजे 3 बाद 16 धावा. चला फिल्डिंग लावायची लगेच आणि सामना सुरू करायचा. ज्यानं पहिल्यांदा मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक फेकलं त्याने तिसरी षटक फेकलं आणि ज्या दुसरं फेकलं आता तो 4थ्यावर. प्रत्येक वेळेला नवा डाव तुम्हाला आखता यायला हवा. प्रत्येक वेळेला रणनीती बदलायला हवी. खऱ्या अर्थानं संदीप पाटीलनं कित्येक सामन्यामध्ये ओपन केलं आहे. त्याच्यामुळे 4 षटकांच्या खेळामध्ये ओपन त्यानं का केला नाही हा प्रश्न त्यालाही राहील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न सचिन मोरे, एक परफेक्ट ऑलराऊंडर लाभला या संघाला. आणि सचिन मोरेच्या एंट्रीपासून ना
नेरे संघ आणखीन त्याचा प्रभाव दुणावलाय. ताकद दाखवली आहे चेंडू लॉंगआउटच्या दिशेनं. थोडासा पडला तिथे आणि चाचपड न राहिलं तसंच आणि फलंदाज मात्र होईल आणखीन एक बाद. फयाज शेख सलामी झाला बाद. संदेश पाटील नवीन फलंदाज. साईनाथला मात्र येणाऱ्या या 4 चेंडूमध्ये मोठे फटके दाखवावे लागतील. सन्मानजनक स्कोअर जर पोचवायचा असेल तर त्यांना लढावं लागेल. 16 धावा धावलकावरती आहेत. 17 धावा धावलकावरती आहेत. इथे मात्र निर्धाव चेंडू. हा फटका कनेक्ट झालाय जरूर. धावा देऊन जाईल तब्बल 6 धावा देऊन जाईल. या 6 धावांनी बऱ्याच अवधीनंतर स्कोअरबोर्ड 23 वर गेलाय. त्याच्यामुळे बॉल टू रन तर येणार आणि त्यासाठी झगडवलं जाईल का. 23 धावा. आणखीन एक चांगला फटका पाहता मिडवेकरला. छत्रछत इकडे तैनात आहे. फक्त धाव मिळेल 1. आणि या पूर्वार्धामधला अंतिम चेंडू खेळ संदेश पाटील. 24 धावा धावलकावरती लागलेत. लास्ट डिलिव्हरी टू गो. आणि हाही चेंडू फिरवला. गिरकी घेतली आणि संदेश मात्र खेळतो निर्धाव. 24 धावा धावलकावरला. चला शिवकर संघ मैदानामध्ये लगेच रवाना व्हा. आणि नेर संघ बाली विनंती आहे आपण लगेच फलंदाज पाठवायचे आहेत. वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला वेळ ही वाचवायची आहे. त्याच्यामुळे 24 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेरे संघाला पाठलाग बहारदार राहील की शिवकर संघ झुंजवेल. ऐकूया अमित जी मात्रे जोहे यांच्या आवाजातून. बहुत बहुत शुक्रिया दिनेश जी बंधु साहब. चलते मैदान के अंदर इस मैच का उत्तरार्ध के लिए हम पहुंच चुके हैं और जीतने के लिए नेरे टीम को रन चाहिए 25. ह्याच्यानंतर पुढील सामना उसटणे वर्सेस याच्यातून विनर संघ जो असेल त्या संघासोबत मॅच आहे आजच्या दिवसातील. पच्चीस का पीछा करना है और दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. प्रवीण चोरगे और उनके साथीदार है सचिन मोरे. ये जोड़ी मैदान के अंदर है. सागर मांडवकर एक बेस्ट कमेंटर हमारे उनके गांव की टीम और उनके अपोजिट हमारे शिवकर टीम हमारे किरण पाटिल इनके गांव की ये टीम है. दोनों बेस्ट कमेंटेटर है दोनों.
और गेंदबाज है अंग्रे। अंग्रे तैयार है। पहली बॉल कवर के ऊपर से इनसाइड आउट शॉट, गेंद भाग गई है, 4 रन। फटाफट क्रिकेट खेलो और फटाफट ही मैचेस खत्म करने का है। और सुबह अंपायर के बारे में दशरथ ने सही फरमाया एक वाक्य, और एक सिंगल मिलेगा शॉट मिड विकेट के ऊपर, एक और ये 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट। रन बन चुके मेरे टीम का स्कोर 6, जीतने के लिए 19 रन। 22 बॉल और 19 रन। चलिए वो सन्ने टीम तैयारी के साथ रही है। आपका मुकाबला इस मैच के बाद तुरंत ही अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, डीप स्क्वायर अंपायर के बगल से गेंद चली गई है, जाकर गेंद को फील्डर ने फील्ड किया। एक सिंगल मिलेगा, स्कोर आगे जाएगा 7। अभी तक 3 गेंदें शेष है। और गई, हथेली में गेंद है, लॉन्ग ऑफ के ऊपर लिया कैच, मिस टाइम शॉट, और इसी के साथ पहला झटका मेरे टीम को। स्कोर 6 रन, 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। चमकदार ये ट्रॉफी, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर, 4 नंबर और 5 नंबर, 2 साइकिल है, एक 2 व्हीलर है और 2 सीलिंग फॅन भी ऊपर के आयवा कॅच के लिए। आयवा कॅच कोणी घेतलीच नाही म्हणजे बंधू आपल्याला 2 फॅन भेटतील दोघांना, काय हरकत नाही आहे, ते कशाला ठेवायचे येते। बलराम शेळके ते येतील काय, नाव नोंदणी झालेली नाही आहे, कारण ज्याची नोंदणी आहे त्याचा काम आहे। स्कोर 7। राहू दे, आपण दोन्ही पाटला पंचांना देऊ 2 फॅन, त्यांनी चांगला काम केलं। हा लास्टला तेच करायला लागेल, एक त्यांना ते एक आम्हाला द्या, ते 2 आम्ही 3। और इस बार देखा सिंगल मिलेगा जरूर, और एक सिंगल के साथ नए बल्लेबाज आए हैं आदित्य मस्कर, जिन्होंने खाता ओपन किया। स्कोर आगे 8 रन। नेक्स्ट बॉल, जड़ में गेंद थी, बैक टू द बॉलर खेला है लेकिन कोई रन नहीं मिलेगा। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद मेरी टीम का स्कोर है 8, 1 विकेट के नुकसान पे 18 बॉल शेष, और जीतने के लिए रन चाहिए 17। आईना आईना सीधा करो, गाड़ी का आईना सीधा करो। हा मला तो सिरीज बाबा सावकाश न्या, आणि सावकाशानं आता टाइम झाला शेवटचा। स्कोर 8 आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची गरज। बोला अंपायर। पर्यादा ओके, चला होती ती गोष्ट संपली, आता काय जास्त काय करू नका। दावा 8, 18 17। साईनाथ भगत पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी। ओ उस अपील गेंद थोड़ी ऊपर है, अंपायर बता रहे।
अच्छी बॉल, अच्छी लेंथ लाइन थी, लेकिन रन कोई मिलेगा नहीं। 8 रन, 17 बॉल 17 रन। तर प्रथमेश गवते जे आमचे जावई आहेत नेरे गावचे, यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. और इस बार खतरा. ए अब भी समझो ये कुछ हो जाता तो मामला खतरनाक होता था, लेकिन रनआउट क्यों में रूप में विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में. स्कोर इस बार देखा जाए 8 रन 2 विकेट के नुकसान पे नेरे टीम. मुझे आदित्य वापस चले गए. आदित्य बैक टू द डगआउट. और नए बल्लेबाज उमेश पाटिल. स्कोर 8 है 2 विकेट के नुकसान पे. इस ओवर की 4 गेंदें अभी तक शेष है. नेक्स्ट बॉल. शॉट है ब्यूटीफुल शॉट. चली गई गेंद सीमारे का बाहर. नंबर 6 8 और 6 हो चुके मेरे हिसाब से 14 रन बोर्ड के ऊपर. जीतने के लिए 15 में चाहिए 11. फुल टॉस और 4 है बाउंड्री. चलिए 14 और 4 18. मैच जल्दी जल्दी फिनिश करो, मतलब कैसा आगे का मुकाबला जल्दी हो जाएगा. और मैच को जीतना है तिरंगा शिवकर को, तो अच्छी गेंदबाजी करना है. जीतने के लिए बस 7 रनों की जरूरत है. शुरुआत कड़क उमेश पाटिल की. अरे वाह उमेश वाह, छा गए बगैर बादल से, लेकिन क्या छे. और आउट. मिस टाइम शॉट. लॉन्ग ऑन खिलाड़ी ने लिया कैच. विकेट नंबर तीसरा नेरे टीम का डगआउट में. 7 रनों की अभी तक जरूरत है. 13 बॉल में 7 रन. 13 ला 7. और नई बल्लेबाज रोहन पाटिल. 7 रनों की अभी तक जरूरत है जीतने के लिए. देखिए एक झुंड के साथ सभी कौवे उड़ रहे हैं आसमान में. वो घर जा रहे हैं अपने. कबूतर भी है. 18 पे स्कोर. 13 में चाहिए 7. रोहन के लिए अगली बॉल. और ये गेंद वाइड है. लेग स्टंप से बाहर जाती हुई गेंद अंपायर तुर्कनाथ चौरगे ने उसे वाइड घोषित किया. और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 19. 6 रन चाहिए. और मिस टाइम शॉट. ओवर की समाप्ति. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. आने वाले 12 बॉल जीतने के लिए 7 रन चाहिए. 12 ला 7. आपका 12 चुनवानी 7 आवा. 12 ला 6. प्रेम गायकवाड.
और ऑन साइड के ऊपर इस बार दिशा दी, गेंद को मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, फील्डर तैनात है, एक सिंगल मिलेगा। अब जीतने के लिए 5 रन चाहिए, और तो हो चुका था लेकिन बैकअप अच्छा है पीछे। एक सिंगल के साथ यहां हम देख सकते हैं तो नेरे टीम का स्कोर आगे जाता है 20। 5 रनों की जरूरत है आने वाले 11 बॉल जीतने के लिए 5 रन। और बैकफुट जाकर इस गेंद को खेला है मिड विकेट के ऊपर, एक सिंगल मिलेगा, मगर एक सिंगल के साथ नेरे टीम का स्कोर आगे 21-21। जीतने के लिए 10 बॉल 4, दहाला 4। और ऑन साइड के ऊपर दिशा दी गेंद को, एक सिंगल मिलेगा। पैरों के ऊपर एक गेंद थी मिडल लेग स्टंप के ऊपर, एक सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 22। और जीतने के लिए बस 3 रन चाहिए। 9 बॉल 3। और ये बाउंड्री की संभावना है, और 4 रन के साथ मैच को जीता नेरे टीम ने। हार्ड लक या तिरंगा शिवकर टीम, वेल डन नेरे टीम। अभिनंदन करते हैं तिरंगा शिवकर टीम को, ढेर सारी शुभकामना। चला कॅप्टन या नेरे कॅप्टन टॉस साठी या लगेच, आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल सुशांत गायकर। सुशांत गायकर आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं। उसाटणे कप्तान आणि नेरे कॅप्टन आपण टॉस साठी यावं। सुशांत आपण मॅन ऑफ द मॅच साठी यावं। आणि दशरथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस, नाणेफेक करायचा त्यांना बहुमूल्य हा मान मिळाला।